मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, शिवप्रदोष व्रतकथा बऱ्याच काही जणांनी ऐकले, शिवरात्रीची व्रतकथा पण बऱ्याच काही जणांनी ऐकली। तर असाच माझा आत्मविश्वास वाढवत राहा। तर मित्रांनो, आज अमावस्या आहे आणि अमावस्येच्या दिवशी जर आपण शिव महिमा स्तोत्र, शिव सहस्रनाम, भगवान शिवाच्या 1000 नावांचं आपण जर श्रवण केलं तर आपल्याला कोट्या गुणा खूप खूप पुण्यफळाची प्राप्ती होते। त्याशिवाय आपल्या पितरांना सुद्धा शांती मिळते, पितृ संतुष्ट होतात, पितृदोषांपासून मुक्ती मिळते। तर अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाच्या सहस्र नावाचं खूप काही महत्त्व आहे। तर आज आपण शिव महिमा स्तोत्र, शिव महापुराणातील ऐकणार आहोत। जर काही जणांच्या जर कमेंट्स आल्या भरपूर, तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे असतील, या व्रतकथा पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट्स करून सांगू शकतात। या शिव महापुराणातल्या बी काही कथा खूप छान छान आहेत की ज्या मनमोहक करणाऱ्या आहेत। तर तसे तुम्ही कमेंट्स करून सांगू शकतात की तुमच्यापर्यंत काय पाहिजे आहे, तर ते पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। तर आता आपण शिव महिमा स्तोत्र शिव महापुराणातील ऐकूया। जो कोणी हे स्तोत्र शिव महिमा स्तोत्र 1000 नावांचं ऐकतं त्याला अन्य ह्यास भरपूर प्रमाणात संपत्ती मिळते, आरोग्य चांगले लाभते, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि मनातल्या कुठल्याही इच्छा लगेच आपल्या पूर्ण होतात। असे हे शिव महिमा स्तोत्र शिव महापुराणातील आहे। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिव महास्तोत्र, शिव महिमा स्तोत्र, शिव सहस्रनाम स्तोत्र। उपमन्युर्वाच स्तोत्रम वक्ष्यामि ते कृष्ण पंचावरण मार्गतम योगेश्वरम विंदम पुण्यकर्म येन समाप्त्यम। अर्थसहित 1000 नावांचे तुम्हाला स्तोत्र आहे। अगोदर संस्कृतमध्ये तुम्हाला एक लाईन सांगेल आणि मग त्याचा अर्थ मराठीत सांगेल। तर आता आपण जी मी तुम्हाला लाईन वाचून दाखवली त्याचा अर्थ ऐकूया। लाईन परत बोलते। उपमन्युर्वाच स्तोत्रम वक्ष्यामि ते कृष्ण पंचावरण मार्गत योगेश्वरमिंद पुण्यकर्म येन समाप्त्यम। उपमन्यू म्हणाला, श्रीकृष्णजी, आता मी तुमच्या समोर पंचावरण मार्गाने केल्या जाणाऱ्या स्तोत्राचे 1000 नावांच्या भगवान शिवाच्या स्तोत्राचे वर्णन करणार आहेत। त्यामुळे हे योगेश्वर, हे जनार्दन नामक पुण्यकर्म पुण्यरूपाने सर्वार्थांना संपन्न होते। जो कोणी हे स्तोत्र ऐकतो तर खूप काही कोट्यावधी त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याचे मन शांत होते आणि त्याला सर्व गोष्टी संपन्न होतात। जय 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 जगदेकनाथ शंभू प्रकृती मनोहर नित्यचित स्वभाव अतिगत कलुष प्रभवाचा मपी मनसाम पदवी मतितम ततम। हे शंभू, तुम्ही जगाचे एकमेव स्वामी आहेत। हे शंभू, तुम्ही जगाचे एकमेव स्वामी आणि रक्षक आहात। नित्य चिन्मय स्वभावाचे आणि मनोहर प्रकृतीच्या स्वरूपाचे आहेत। तुमचे तत्व मलिनता रहित, निर्मळ, तसेच मन आणि वाणी यांच्या पलीकडचे आहे। तुमचा जय जयकार असो। स्वभाव निर्मला भोग, जय सुंदर चेष्टित स्वातम तुल्य महाशक्ती, जय शुद्ध गुणार्णवम। तुमचा श्री विग्रह देह स्वभावताच निर्मळ आहे। तुमची चेष्टा, लीला, गती, हालचाल, कृती परम सुंदर आहे। तुमचा जय असो। तुमची महाशक्ती तुमच्या सारखीच आहे। तुम्ही विशुद्ध कल्याणमय गुणाचे महासागर आहात। तुमचा जय जयकार असो। अनंत कांती संपन्न, जय सदुष विग्रह अतर्क महिमाधार, जयानाकुल मंगलम। तुम्ही अनंत कांतीने, तेजाने, सौंदर्याने, शोभेने संपन्न आहात। तुमच्या श्री विग्रहाला कोठे तुलना नाही। तुमचा जय जयकार असो। तुम्ही अत्यर्क महिमाचे, औदर्याचे, वैभवाचे आधारात, शांतिमय मंगलाचे निकेतन आहात। तुमचा जय जयकार असो। निरंजन निराधार, जय निष्कारणोदय निरंतर परमानंद, जय निवृत्ती कारण। तुम्ही निर्जन, निर्मळ आणि आधाररहित आणि कोणत्याही कारणाशिवाय प्रकट होणारे आहात। तुमचा जय असो। तुम्ही निरंतर परमानंद स्वरूपात निवृत्तीचे म्हणजे शांती आणि सुखाचे कारण आहात। तुमचा जय जयकार असो। भगवान शिवाचा जय जयकार असो। जयती परमेश्वर जयती करुणासपद,
जय स्वतंत्र सर्वस्व, जया सदोष वैभव. हे प्रभू, तुम्ही अतिशय उत्कृष्ट ऐश्वर्याने सुशोभित आहात. हृदयामध्ये अतिशय करुणा असलेले आहात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही सर्व काही स्वतंत्र आहात. तुमच्यासारखे वैभव कोठेही नाही. तुमचा जय जयकार असो. जयावृत्त महाविश्व, जयानावृत्त केनचित, जयोतर समस्तस्य जयांत जयंतेनंत निरंतर. तुम्ही विराट विश्वाला अंतर्बाहू व्यापून आहात, परंतु तुम्ही स्वतः कशानेही व्याप्त नाही. तुमचा जय असो, जय असो. तुम्ही सर्वाहून उत्कृष्ट आहात, पण तुमच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. तुमचा जय असो, जय असो. हे शिवशंभू, तुमचा जय असो, जय जयकार असो. जयादूत, जया शूद्र, जया शत, जया व्यव्य, जया मेद, जया माय, जया भव, जया मल. तुम्ही अद्भुत आहात. तुमचा जय असो. तुम्ही अशूद्र महान आहात. तुमचा जय असो. तुम्ही अक्षक्त निर्विकार आहात. तुमचा जय जयकार असो. तुम्ही अविनाशी आहात. तुमचा जय असो. तुम्ही अप्रम्य आहात. तुमचा जय असो. तुम्ही मायारहित आहात. तुमचा जय असो. तुम्ही अजन्म आहात. तुमचा जय असो. तुम्ही निर्मळ आहात. तुमचा जय असो. हे शिवशंभू, महाशंभू, तुमचा जय जयकार असो. महाभुज, महासार, महागुण, महाकथ, महाबल, महामाय, महारथ, महारथ, महामाय, महारस, महारथ. तुम्ही महाभुज आहात. तुम्ही महासागर आहात. महासमर्थ आहात. सर्वोत्तम असल महान योगिताचे आहात. महागुणवान आहात. महावक्त आहात. महाबली आहात. महामायावी आहात. महारसिक आहात. महायोद्धा आहात. तुमचा जय जयकार असो. हे हर साम सदा शिवाय नमः. तुमचा जय जयकार असो. हे गौरीपती नमः. तुमचा जय जयकार असो. हे उमापती नमः. तुमचा जय जयकार असो. नमो परमदेवाय नमः. परमहेतवे नमः. नमः शिवाय शांताय नमः. शिवतराय ते नमः. तुम्ही परमदेव आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही परम कारण आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही शांत आणि सुखदायक आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही परम कल्याणमयी आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. त्वदधी नमिंद कृत्सन जगितम ससु सरासुरम अतस्त्वदीह हितामाज्ञाम शमते कोटिवर्तितम तुम. देव आणि असुर यांच्यासह हे संपूर्ण विश्व तुमच्या अधीन आहेत, म्हणून तुमच्या आज्ञेने उल्लंघन करण्यास कोण समर्थ आहे. अयम पुनर्जोना नित्य भवदेक समाश्रय भवंतोनुगृहास्यम्य प्रार्थितम संप्रक्षतु. हे सनातन स्वामी, हा सेवक केवळ तुमचाच आश्रित आहेत, म्हणून तुम्ही याच्यावर अनुग्रह करून याने प्रार्थना केली. विनंतीपूर्वक मागितलेली वस्तू याला प्रदान करा. जय अंबिके जगन्माते, जय सर्व जगन्मयी, जया नवधिकेश्वर्य, जयानुपम विग्रह. हे अंबिके, तुझा जय जयकार असो. हे जगन्माता, तुझा जय जयकार असो. सर्व विश्व हे तुझे स्वरूप आहे. तुझा जय जयकार असो. तू असीम ऐश्वर्याने संपन्न आहास. तुझा जय जयकार असो. तुझे शरीर अनुपम, तुझा जय असो. जय वांगमनिस्तातीने, जया चिद्द ध्वांत भजिके, जया जन्म जराहीनम, जय कोलातरो रोतरे. तू मन आणि वाणी यांच्या पलीकडची आहेस. तुझा जय जयकार असो. तू अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारी आहेस. तुझा जय जयकार असो. तू जन्मरहित आणि जरारहित आहेस, तर तुझा जय जयकार असो. तू काळांहून अधिक उत्कृष्ट शक्ती असलेली आहेस, तर तुझा जय जयकार असो. जयानेक विद्वांसते, जय विश्वंभरी प्रिये, जय विश्वेश्वर प्रिये, जय विश्वसुरामध्ये, जय विश्व वृजुंभनी. तू अनेक प्रकारच्या विद्वानांमध्ये स्थित आहेस. तुझा जय जयकार असो. तू विश्वनाथाची स्वामिनी आहेस. तुझा जय जयकार असो. तू विश्वनाथाची प्रिय पत्नी आहेस. तुझा जय जयकार असो. विश्वातील सर्व देवांकडे तुझी आराधना केली जाते. तुझा जय जयकार असो. तू संपूर्ण जगाचा विस्तार करणारी आहेस. तुझा जय जयकार असो. जय मंगल दिव्यादी, जय मंगल दीपिके, जय मंगल चरित्रे, जय मंगलदायिनी. हे देवी, तू मंगलमय दिव्य अंगाची आहेस. तुझा जय असो. तू मांगल्य प्रकाशित करणारी आहे. तुझा जय असो. तू मंगलमय चरित्र असलेली आहेस. तुझा जय जयकार असो. तू सर्व प्रकारे मंगल करणारी आहेस, तर तुझा जय जयकार असो. नम परम कल्याणु गुण संचय मूर्तीय तत्व खलु समुत्पन्नम जगत त्वेययम लियते. तू परम कल्याणमय गुणाची मूर्ती आहेस. तुला नमस्कार असो. हे सर्व जग तुझ्यातूनच उत्पन्न झालेले आहे व अंती तुझ्यातच लीन आहे. त्वदीनाथ फलम दातु विश्वरूपीन शकयुनद. जन्म प्रभूती देवाशी जनन्यम तत्व प्राशितम अतस्य तव भक्तस्य निर्वितम मनोरथम. म्हणून तुझ्याशिवाय फल देण्यास ईश्वरही समर्थ नाही. हे देवेश्वरी, हा भक्त जन्मापासूनच तुला शरण आलेला आहे. या भक्ताचे मनोरथ सफल कर. पंचवक्रतो दशभुज शुद्ध स्फटिक सनिंभम वर्ण ब्रह्म कमलो देह देव सकल निष्कलम. शिवमूर्ती समारूढ शांततीत सदाशिव
भक्त्या मयार्चित्तमहं प्रतितं शं प्रयच्छतु. हे प्रभू, तुम्हाला 5 मुख आहेत आणि 10 हात आहेत. हे प्रभू, तुम्हाला 5 मुख आणि 10 हात आहेत. तुमची अंगकांती शुद्ध स्फटिक मण्यासमान निर्मळ आहे. वर्ण, ब्रह्म आणि कला हे तुमचेच विग्रह रूप देहरूप आहे. तुम्ही सकल आणि निष्कल देव आहात. तुम्ही शिवमूर्तीमध्ये नेहमीच व्याप्त असता. शांततेत पदामध्ये विराजमान असणारे सदाशिव तुम्हीच आहात. मी भक्तिभावाने तुमची पूजा केली आहे. तुम्ही मला पार्थिर्थ अपेक्षित कल्याण प्रदान करा. तुमचा आशीर्वाद प्रदान करा. सदाशिवांग मारुडा शक्तिरिचा शिवाहया जननी सर्व लोकांना प्रयच्छतु मनोरथम. सदाशिवजीच्या अंकावर स्थित असलेली इच्छाशक्ती स्वरूपिणी आणि सर्व लोकांची माता असलेली शिवादेवी माझे मनोरथ पूर्ण करो. शिवयोर्धयितो पुत्रो देवो हैरंबशन मुखो शिवानुभावी सर्वज्ञ शिवाज्ञानामृताशिनो तृप्तो परस्परम स्तिग्धो शिवांभ्यां नित्य सतकृतोच सदा दैवे ब्रह्मद्य श्रीदशेरपि. सर्व लोक परित्राणां कर्तुंभ्य युदितो सदा सर्वेच्छावतारणं कुर्वन्तो स्वांश भेदैरनेकश त्ववामिमों शिवयो पार्श्वनित्यमिथं मयार्चित्त तयोराज्ञां पुरस्य कृतो प्रथितं मे प्रयच्छातां. गणेश आणि कार्तिकेय शिव पार्वतीचे प्रिय पुत्र आहेत. त्यांचा एकमेकांवर स्नेह आहे. ते शिवजी सारखेच प्रभावशाली, सर्वज्ञ आणि शिवज्ञानमृताचे पान करून तृप्त राहणारे आहेत. शिव आणि शिवा त्यांचा नित्य सत्कार करतात. ब्रह्मादी देव त्यांचे नेहमी पूजन करतात. ते दोन्ही बंधू सर्व लोकांचे रक्षण करण्यासाठी नेहमी उत्सुक उत्तेजित असतात आणि आपल्या विभिन्न अंशांनी अनेक वेळा स्वच्छेने अवतार घेतात. मी त्यांचे शिव आणि शिवा यांच्या समीप नित्य पूजन केले आहे. त्यांच्या आज्ञेने ते दोघी माझे मनोरथ पूर्ण करत. शुद्ध स्फटिक संकाश शमीशाना सख्यम सदाशिवं मूर्धा भीमानानी मूर्ती शिवस्य परमात्मनं शिवार्चनरतं शांतं शांततीतं खमस्थितं पंचाक्षरतीतमितं बीजं कलाभि पंचाभियुतं प्रथमावरणे पूर्वशक्त्या सह समर्चितं पवित्र परम ब्रह्मा पार्थितं मे प्रयच्छतु. जो शुद्ध स्फटिक मण्यासमान निर्मळ ईशान नावाने प्रसिद्ध निरंतर कल्याण स्वरूप परमेष्ठी शिवजीच्या मूर्धेचा मस्तकाचा अभिमानी शिवार्चनात रममान असणारा शांत स्वरूप शांततीत कलेमध्ये प्रतिष्ठित आकाशमंडलात स्थित आणि शिवपंचाक्षराचे अंतिम बीज स्वरूप आणि 5 कलांनी युक्त आहे. तसेच पहिल्या आवरणात सर्वप्रथम शक्ती समेत ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा माझी प्रार्थना पूर्ण करो, अर्थात मला अभिष्ट वस्तू प्रदान करो अशी शिवशंभूंना प्रार्थना करते. बालसूर्य प्रतीकांशम पुरुषाख्यम पुरातनम पूर्ववक्रतिभाननमच शिवस्य परमेष्ठिनं शांत्यात्मक परतुस्तस्थं शंभो पादार्चनेरतं प्रथम शिवबीजेषु कलासु चतुष्कलं पूर्वभागे मया भक्त्या शक्त्या सह समर्चितं पवित्रं परम ब्रह्म प्रार्थितं मे प्रयच्छतु. जो प्रांतकाळच्या बालरवी समान अरुण तांबूस प्रभेने युक्त पुरातन तत्पुरुष नावाने सिद्ध परमेश्वरी शिवजीच्या पूर्वव्रतीमुखाचा अभिमानी शांतिकला स्वरूप किंवा शांतिकलेत प्रतिष्ठित वायुमंडलात स्थित शिवचरणाचरण पारायण शिवबीजांमध्ये प्रथम आणि कलांमध्ये 4 कलांनी युक्त आहे. तसेच मी पूर्व दिशेला भक्तिभावाने शक्ती सहित ज्याची पूजा केली आहे तो पवित्र परमात्मा माझी प्रार्थना सफल करो अशी मी भगवान शिवाला प्रार्थना करते. अंजनादि प्रतीकाशमघोघरं घोर विग्रहं देवस्य दक्षिणं वक्रतं देव पदार्चकं विद्यापद समारूढं वही मंडलमध्यगं द्वितीयं शिवबीजेषु कलास्वष्ट कलाविन्तं शंभो दक्षिणोदिग्भागे शक्त्या सह समर्चितं पवित्र परम ब्रह्मा पार्थितं मे प्रयच्छतु. जो काजळासारखा श्यामवर्ण भयंकर शरीराचा अघोर नावाने प्रसिद्ध परमेष्ठी शिवजीच्या दक्षिणावर्ती मुखाचा अभिमानी देवादिदेव महादेवाच्या चरणांचा पूजक विद्या कलेमध्ये प्रतिष्ठित अग्निमंडलात स्थित शिवबीजांमध्ये 2रा आणि कलांमध्ये 8 कलांयुक्त आहे. तसेच भगवान शिवजीच्या दक्षिणेला शक्तीसहित ज्याची पूजा केली जाते तो पवित्र परमात्मा मला अभिष्ट वस्तू प्रदान करो. कुडुमं कुं मोक्षद समकाशं वामाख्य वरेविषु द्रुक
वक्रतमुत्र मीशस्य प्रतिष्ठायं प्रतिष्ठितं वरिमण्डल मध्यस्थं महादेवार्चनम्रतं तुरीयं शिवबीजेषु त्रयोदश कलाविन्तं देवस्योत्तर दिग्भागो शक्त्या सह समर्चितं पवित्रं परमं ब्रह्म पार्थितं मे प्रयच्छतु। जो कुमकुम चूर्ण अथवा केशरयुक्त चंदना समान रक्तपीत लाल पिवळ्या वर्णांचा सुंदर वेश धारण केलेला वामदेव नावाने प्रसिद्ध परमेष्ठी शिवजीच्या उत्तरावर्ती मुखाचा अभिमान प्रतिष्ठा कलेमध्ये प्रतिष्ठित जलमंडलात स्थित महादेवजीच्या चरणात तत्पर शिवबीजांमध्ये 4 आणि 13 कलांयुक्त आहे। तसेच महादेवाच्या उत्तरेला शक्तीसहित ज्याची पूजा केली जाते, जो पवित्र परमात्मा माझी प्रार्थना पूर्ण करो अशी शंभूला प्रार्थना करते। शंखकुंदेन्दु धवलं सख्याख्यं सौम्यलक्षणं शिवस्य पश्चिमं वक्रतं शिवपादार्चनम्रतं निवृत्ते पदनिष्ठमच पृथ्व्या समवस्थितं तृतीयं शिवबीजेषु कलाभीष्टासभिर्युतं देवस्य पश्चिमे भागे शक्त्या सह समर्चितं पवित्रं परम ब्रह्मा पार्थितं मे प्रयच्छतु। जो शंख कुंद पुष्प आणि चंद्र समान धवल वर्णाचा सदोजात नावाने विख्यात सौम्य लक्षणांयुक्त परमेष्ठी शिवजीच्या पश्चिम मुखाचा अभिमानी शिवचरणांची अर्चना करणारा निवृत्त कलेमध्ये प्रतिष्ठित पृथ्वी मंडलात स्थित शिवबीजांमध्ये 3 8 कलांयुक्त आहे। तसेच महादेवाच्या पश्चिमेला शक्तीसहित ज्याची पूजा केली जाते, तो पवित्र परमात्मा मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करो अशी भगवान शिवाला प्रार्थना करते। शिवस्य तु शिवास्य हनुमूर्ती शिवभाविते तयोराज्ञां पुरस्कृत्यं ते मा कामं प्रयच्छतां। शिव आणि शिवाच्या हृदयरूपी मूर्ती शिवभावाने भावित प्रकट सिद्ध होऊन आणि त्या दोघांची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करो। हे शिवशंभू शिवस्तस्य शिवाक्ष शिकामूर्ती शिवाश्रिते सतकृत्य शिवायोक्षा योराज्ञां ते मे कामं प्रयच्छतां। शिव आणि शिवाच्या शिकारूपी मूर्ती शिवजींना आश्रित राहून त्या दोघांच्या आज्ञेचा आधार करून मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करो। शिवास्य वर्मणी शिवभाविते सतकृत शिवार्योग्याम ते मम कामं प्रयच्छतां। शिव आणि शिवाच्या कवच रूपी मूर्ती शिवभावाने भावित होऊन आणि शिव पार्वतीचा आज्ञेचा आधार करून मला मनवंचित इष्ट प्रदान करो। शिवास्य नेत्रमूर्ती शिवाश्रित सतकृत्य शिवायोराज्ञं ते मे कामं प्रयच्छतां। शिवस्य शिवयस्त्र नेत्रमूर्ती शिवाश्रिते सतकृत्ये शिवयोराज्ञं ते मे कामं प्रयच्छतां। शिव आणि शिवाच्या नेत्ररूपी मूर्ती शिवजींना आश्रित राहून आणि त्या दोघांची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करोत। अस्त्रमूर्तीच शिवयोनित्य मर्चन तत्परे सतकृत्य शिवायोराज्ञं ते म कामं प्रयच्छतां। शिव आणि शिवाच्या अस्त्रमूर्ती अश्ररूपी मूर्ती त्या दोघांच्या आचरणात नित्य तत्पर राहून आणि त्यांच्या आज्ञेचा आदर करून मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करोत। वामो ज्येष्ठस्तदा रुद्रकालो विकरणस्तदा बलो विकरण श्रैव बल प्रमथनं परम सर्वभूतेस्य दमनस्तादृशा श्राष्टस्य शक्तय पार्थितें प्रयच्छतु शिवयोरेव शासनात्। वामज्येष्ठ रुद्रकाल विकरण बलविकरण बलप्रथमन सर्वभूत दमन या 8 शिवमूर्ती आणि त्यांच्या क्रमश वामा ज्येष्ठा रुद्राणी काली विकर्णी बलविकर्णी व सर्व भूत दमनी या 8 शक्ती शिव आणि शिवा यांच्या शासनाने आज्ञेने मला प्रार्थिते वस्तू प्रदान करत। अथानतक्ष सुस्मक्ष शिवश्रोपेक नेत्रक एक रुद्र स्त्री मूर्तिश श्रीकंठश शिखंडिक तथाष्टो शक्तेयस्तो तेषां द्वितीय वर्णो चेरता ते मे कामं प्रयच्छतु शिवयोरेव शासनात्। अनंत सूक्ष्म शिवोत्तम एक नेत्र एक रुद्र त्रिमूर्ती श्रीकंठ व शिखंडी हे 8 विद्येश्वर आणि त्यांच्या क्रमशः अनंता सुषमा शिवोत्तमा एक नेत्रा एक रुद्रा त्रिमूर्ती श्रीकंठी शिकाडिनी या 8 शक्ती यांची दुसऱ्या आवर्णात पूजा केली झालेली आहे। यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञेने मला मनवंचित इष्ट वस्तू प्रदान करो अशी शंभूंना प्रार्थना करते। भावार्ध्या मूर्त यशाश्रोतो तासामपीच शक्तेय महादेवाशांत तथे कादुष्यमूर्तीय शक्ती बी सहितो सर्व तृतीया वर्णे स्थितां सतकृत्ये शिवयोराज्ञां दिशन्तु फलमिपसतं
तिसरे आवरणात भवादी 8 मूर्ती व त्यांच्या शक्ती तसेच महादेवादी 8 मूर्ती व त्यांच्या शक्ती विद्यमान आहेत. त्यांनी शिव पार्वतीची आज्ञा शिरोधार्य मानून मला अभिष्ट फल प्रदान करो. वृषराजो महातेजो महाभेग समस्वन मेरू मंदर कैलास सह्याद्री शिको रोपम सीताभ्र शिखराकारक कुदा परिशोभित महाभोगेंद्र कल्पेन वालेनच विराजित रक्तास्य शृंगचरणो रक्तप्राय विलोचनम पूर्व पिवरोनत सर्वांग सुचिरांग मनोज्वलम प्रशस्त लक्षण श्रीमान प्रज्वलम मणिभूषणम शिवप्रिय शिवास्तक शिवयोधर्वजवाहन तथा तचरणस्य पाविता परविग्रहम गोराज पुरुष श्रीमान श्रीमलछल चूलवराधुद दयाराज्ञम पुरस्कृत स मे कामे प्रयच्छतु. वृषभाचा राजा महातेजस्वी महामेघा समान शब्द करणारा मेरू मंदार कैलास हिमालय यांच्या शिखरासारखा उंच उज्ज्वल वर्णांचा पांढऱ्या मेघांचा शिखराप्रमाणे उंच वशिष्ठ वजीन असलेला महानागाप्रमाणे शोभमया पुच्छ असलेला मुख शिंगे नेत्र चरण लाल असलेला सर्व रंगाने पुष्ट आणि उन्नत दिप्पाड असलेला मनोहर चालीने शोभून दिसणारा उत्तम लक्षांनी युक्त चमकणाऱ्या मणिमय आभूषांनी विभूषित असल्यामुळे दीप्तिमान दिसणारा भगवान शिवजींना प्रिय असणारा आणि शिवजीमध्येच अनुरक्त राहणारा शिव आणि शिवा यांच्या ध्वज आणि वाहन असलेले यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला गो समूहाचा राजपुरुष आणि श्रेष्ठ चमकदार त्रिशूळ धारण करणारा नंदिकेश्वर शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधाय मानून मला मनवंचित इष्टवस्तू प्रदान करा. नंदेश्वर महातेजो नगंद्रतनयात्मज सननारायण कैदैवर्य नित्यम म भर्चर्य वंदितम सर्वस्थान पुरादारी सार्ध परिजने स्थितम सर्वेश्वर समप्रख्यम सर्वासुर विमर्दन सर्वेषां शिवधर्माणां मध्यस्थस्व भिषेचित शिवप्रिया शिवास्त श्रीमच्छुल वरायुध शिवाश्री तेषु संस्तप्त नुरस्तक्ष तैरापि सकृतं शिवयोराज्ञां सममे काम प्रयच्छतु. गिरिराज कन्येला पार्वतीला पुत्राप्रमाणे प्रिय असलेल्या विष्णू आदी देवांकडून नित्यपूजन वंदन केला जाणारा भगवान शंकराच्या अंतपुराच्या द्वारावर आपल्या सेवकांसह उभा राहणारा सर्वेश्वर शिवजी समान समस्त असुरांचे मर्दन करण्यास समर्थ असलेल्या शिवधर्माचे पालन करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे अध्यक्ष म्हणून अभिषेक करण्यात आलेला शिवजींना प्रिय असलेल्या शिवजीमध्येच आसक्त असलेल्या आणि त्रिशूळ नामक श्रेष्ठ आयुध धारण करणारा शिवजींच्या आश्रयास आलेल्या भक्तांवर प्रेम करणारा आणि शिवभक्तांचाही ज्याच्यावर लोभ आहे तो महातेजस्वी नंदेश्वर शिव आणि पार्वतीची आज्ञा शिरोधार्य मानून मला मनवंचित इष्टवस्तू प्रदान करो. महाकालो महाभाऊ महादेव इवापुर महादेवा श्रितानाम तू नित्यमेवा भिरशेतु. दुसरे जे महादेवा समान महातेजस्वी महाभायू आणि महाकाल आहेत त्यांनी महादेवांना शरणागत असलेल्या भक्तांचे नित्य रक्षण करावे. शिवप्रिय शिवास्तक्त शिवयोर्यचक सदा सतकृत्य शिवायोराघम समदिशतु कांदितम. ते भगवान शिवजींना प्रिय आहे, शिवजीमध्येच आसक्ती असलेले आहे, शिव पार्वतीची नित्य पूजा करणारे आहेत, म्हणून त्यांनी शिव आणि शिवा यांच्या आज्ञा शिरोधाय मानून मला वनवंचित इष्ट वस्तू प्रदान करावी. सर्व शास्त्रज्ञ तत्वज्ञ शास्तो विष्णू पराप्तनु महामोह तनयो मधुमासव प्रिय तयो रांगाम पुरस्कृत्य समकाम प्रयच्छतु. सर्व शास्त्रांच्या तात्विक अर्थात ज्ञाता सर्वांच्या शासक भगवान विष्णूचेच दुसरे स्वरूप मोहत्मा कद्रूचा पुत्र आणि मध फळांचा गर असा अर्कप्रिय असलेला नागराज शेष शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधाय मानून मला मनवंचित वस्तू इष्टवस्तू प्रदान करा. ब्राह्मणी चैवी माहेशी कौमारी वैष्णवी तथा वाराही चैव माहेंद्री चामुंडा चंड विक्रमा ऐतावय मातर सप्त सर्व लोकस्य मातरम प्रार्थितम ते प्रयच्छतु परमेश्वर शासनात. ब्राह्मणी माहेश्वरी कौमारी वैष्णवी वाराही माहेंद्री आणि प्रचंड पराक्रमी चामुंडा माता देवी सर्व लोकजननी सात माता परमेश्वर शिवजीच्या आज्ञेने मला प्रार्थित मनवंचित इष्टवस्तू प्रदान करू. शनमुख शिवसंभूत शक्ती व्रजधरम प्रभू अग्नेश तनयो देवा या पर्णा तनय पुन गंधास्र गणभ्याया कृतिकानां तथेच विशाखेन च शाखेन नैगमेयन चावृत. इंद्रचीचे इंद्रसेना निस्ततारका सुरजितंदा शैलना मेरुमुखानं वेदकर्ष सर्वतेजा
तप्तचामी कर प्रख्याम शतपत्र दशे लक्षणम कुमार सुकुमारांना रूपांदो हरण महतम शिवप्रिय शिवास्तकम शिवा पादार्चक सदा सतकृत शिवायोराग्यम समदिशतु कांदितम 6 मुखे असलेल्या शिवजींपासून उत्पन्न झालेली शक्ती, व्रज धारण करणारा महासमर्थ, अग्नीचा पुत्र, अर्पणेचा बालक, गंगा, गणबा, कृतिका यांचा पुत्र, विशाख, शाक, नैगम्य या 3 बंधूंनी नित्य आवृत्त असलेल्या इंद्रावर विजय मिळवलेला, इंद्राचा देवांचा सेनापती, तारकासुराला पराभूत करणारा, आपल्या तेजाने शक्तीने मेरू आदी पर्वतांना छेदणारा, तप्त आदी शुद्ध सुवर्णासमान अंगकांती असलेल्या, उमललेल्या कमळासारखे नेत्र असलेल्या, कुमार नावाने प्रसिद्ध असलेल्या सुकुमाराच्या रूपाचे दर्शन करू आणि सर्वात मोठे उदाहरण असलेल्या शिवजींना प्रिय असलेल्या शिवजींमध्ये आस्तिक असलेल्या आणि शिवचरणाची नित्य पूजा करणारा कार्तिकेय स्कंद शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधाय मानून माझे सर्व मनोरथ पूर्ण करो. ज्येष्ठा वरिष्ठा वरदा शिव योयर जनरथा तयो राज्ञां परस्कृत सामे दिशतु कांतितम. सर्वश्रेष्ठ आणि वरदायिनी ज्येष्ठा देवी शिव पार्वतीची नेहमी पूजा करते. त्या दोघांची आज्ञा शिरोधाय करून माझे सर्व मनोरथ माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. त्रैलोक्य वंदिता साक्षात दुल्काकारा गणांबिका जगत्सृष्टी विरुद्ध ययर्थ ब्राह्मणंभ्य तीर्था शिवात शिवया प्रविभक्ताया भ्रुवरनंत निससुता दाक्षायणी सती मैना तथा हेमवती हुमा कौशाक्या श्रेव जननी भद्रकालीस्तदच अर्पणाक्ष जननी पाटला यस्तच शिवार्ण चरणता नित्यं रुद्राणी रुद्रवल्लभा सकृत शिवयोराग्यम सामे दिशतु कांदितम. त्रैलोक्याला वंदनीय साक्षात उल्केसारखी आकृती असलेली गणा अंबिका माता जगाची सृष्टी वृद्धिगत व्हावी म्हणून ब्रह्माजींनी प्रार्थना केल्यावर शिवजीच्या शरीरातून पृथक होऊन पार्वतीच्या दोन्ही भुवयांच्या मधून ही पार्वती मा प्रकटले झालेली आहे. दाक्षायणी सती मैना उमा आणि आदी रूपांनी प्रसिद्ध असलेली कौशकी भद्रकाली अर्पणा पाटला यांची जननी आणि नित्य शिवार्चनात तत्पत राहणारी रुद्रवल्लिभा रुद्राणी आणि शिवाची आज्ञा शिरोधाय मानून माझे सर्व मनोरथ माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. चंड मुंड सर्व गणेशान शंभो वर्धन संभव सकृत शिवयोराग्यमसे दिशतु कांदितम. समस्त शिवगणांचा स्वामी असलेल्या आणि भगवान शंकराच्या मुखातून प्रकट झालेला चंड शिव आणि शिवाची आज्ञा शिरोधाय मानून माझे सर्व मनोरथ माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. पिंगलो गणप श्रीमात्र शिवास्तक शिवप्रिये आज्ञायच शिवयोरस मे कामं प्रयच्छतु. शिवजीमध्येच आसक्त असलेल्या आणि शिवजींना प्रिय असलेल्या गणपाल श्रीमान पिंगल शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे मनोरथ माझ्या इच्छा पूर्ण करो. भृगोशे नाम गणप शिवराधन तत्परम प्रयच्छतु समे कामम प्रतुराज्ञां पुससरम. शिवजीच्या आराधने तत्पर राहणारा भृंगेश्वर नामक गणपाल आपल्या स्वामींच्या आज्ञेने माझे सर्व मनोरथ पूर्ण करो. वीरभद्रो महातेजो हिमकुंदेन्दु सनिभम भद्रकाली प्रियो नित्यं मातॄणां चाभिरक्षिता यज्ञसच शिरोहर्ता दस्यच दुरात्मनम उपेंद्रन्द्र यमादिनां देवानामन्तंशक शिवस्यानुचर श्रीमाज्ञ शिवशासन पालकम शिवयो शासना देवसमे दिशतु कांतितम. हिमकुंद पुष्प आणि चंद्रमा समान उज्ज्वल भद्रकालीला प्रिय असलेल्या मातृगणाचे नित्य रक्षण करणारा दुरात्मा दक्ष आणि त्यांचे यज्ञाचे मस्तक कापणारा उपेंद्र इंद्र यम आदी देवांच्या अंगावर घाव घालणारा शिवजीचा सेवक शिवजीच्या आदेशाचे पालन करणारा महातेजस्वी श्रीमान वीरभद्र आणि शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे सर्व मनोरथ माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. सरस्वती महेशस्य वाकसरोजस समुद्वा शिवयो पूजेन सक्ता सामे दिशतु कांतितम. महेश्वराच्या मुखकमलातून प्रकट झालेली आणि शिव पार्वतीच्या पूजनात आसक्त राहणारी सरस्वती देवी माझे सर्व मनोरथ आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करो. विष्णुर्वक्ष स्थिता लक्ष्मी शिवयो पूजनरता शिवय शासना देवी सामे तु दिशते कांदितम. भगवान विष्णूच्या वक्षस्थलावर विराजमान असलेली विसावलेली शिव पार्वतीची नित्य पूजा करणारी लक्ष्मी देवी शिव दंपतीच्या आज्ञेने माझे सर्व इच्छा कामना पूर्ण करो. महामोटी महादेवा पादपूज्या परायणा तस्य एवं नियोगम सामे दिशतु कांदितम. महादेवी पार्वतीच्या चरणाच्या पूजेत परायण असलेली महामोटी तिच्याच आज्ञेने माझे सर्व इच्छा पूर्ण करो.
कौशकी सिंह मारुडा पार्वत्या परमसुता विष्णू निद्रा महामाया महामैषा मर्दनी निशुंभ शुंभ सहस्रती मधुमास सवप्रिया सतकृत्य शासन मातु सामे दिशतु कांदितम पार्वतीची सर्वात श्रेष्ठ कन्या कौशकी भगवान विष्णूची योग निद्रा महामाया महाकाली महामैषा मर्दनी महालक्ष्मी आणि मदफळाचा गर आसव अर्क यांची प्रेमपूर्वक सेवन करणारी निशुंभ शुंभ सहारणी महासरस्वती यांनी माता माझ्या पार्वतीच्या आज्ञेने माझे सर्व मनोरथ पूर्ण करो. रुद्र रुद्र समप्रख्यां प्रथमां प्रथतोजस भूताख्यश महावीर्या महादेव समप्रभा नित्यमुक्ता निरूपपां नितंद्र निरूप पल्लवा सयक्त सानुचरा सर्व लोकान कृता सर्व मशामेव लोकानां सृष्ट सहन क्षमा परस्परानुरोधाक्ष परस्पर मनुव्रता परस्पर मतिस्निग्धा परस्पर नमस्कृता शिवप्रियतमां नित्यं शिवलक्षण लक्षितां सौम्याधोरास्तदा मिश्रा शांतरला दयुक्तामा युयातित्मा विरापाक्ष सुरूपाक्ष नाना रूपधरास्तथा सकृत शिवरोयाग्यम ते मे कामम दिशतु वै रुद्रदेवा समान तेजस्वी असलेल्या रुद्रगण ज्याचा पराक्रम प्रख्यात आहे असे प्रथम गण आणि महादेवासारखे कांतिमान असलेले महाबलवान भूतगण हे सर्व नित्य मुक्त उपमारहित उपद्रवरहित निदंब शक्ती आणि अनुराचरा समात राहणारे सर्व लोकांना वंदनीय समस्त लोकांची उत्पत्ती आणि संहार करण्यास समर्थ परस्परावर आसक्त असलेले परस्परांवर अत्यंत प्रेम करणारे परस्परांशी एकनिष्ठ असलेले एकमेकांना नमस्कार करणारे शिवजींना नित्य प्रिय असलेले शिवजींच्या लक्षणांनी युक्त असलेले सौम्य घोर तसे दोन्ही मिश्र भाव असलेले दोहींच्या मध्ये राहणारे द्विरूप सुरूप कुरूप नाना रूपे धारण करणारे आहेत यांनी शिव आणि शिवाच्या आज्ञेने माझे सर्व इच्छा सर्व मनोरथ माझे पूर्ण करो असे म्हणून पृथ्वीवर दंडवत पडून शिव आणि शिवजींनी प्रणाम करून पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्ती विद्याचं ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून समर्पित करावा. महादेवाची क्षमा मागून शेष पूजेची समाप्ती करावी. एतत पुण्यतमं स्तोत्र शिवयोर्य दयगमम सर्वभीष्टप्रदम साक्षात विमुक्त्यक साधनम. हे परम पुण्यमय स्तोत्र शिव आणि शिवा यांना अत्यंत प्रिय असलेले उपासकाचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे भुक्तिमुक्ती देणारे एकमात्र हे स्तोत्र आहे. इदं कीर्तेन नित्यं शृणुयादां समाहित स विधुयाशु पापानि शिवस्युज्य मापनुयुत. जो मनुष्य एकाग्र चित्ताने या स्तोत्राचे श्रवण पठन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवजीचे सायुज्य त्याला प्राप्त होते. गोघन शैव कृतदक्ष वीरहा भृणहापी वा शरणांगती घातीच मित्र विश्वघातक दुष्ट पाप समाचारो मातृहा पितृहापी वा स्तवेनानेन जपेन तत्व पापात प्रमुचते. गोहत्यारा कृतज्ञ वीरघाती भ्रूणहत्या करणारा गर्भस्थ शिशूंची हत्या करणारा आणि शरणांगताचा वध करणारा मित्राचा विश्वासघात करणारा दुराचार करणारा पापाचार करणारा मातापित्यांचा घात करणारा मातापित्यांना छळणारा असा कोणी पण असेल पण या स्तोत्राचे श्रवण पठन करेल तरी पण या स्तोत्राचा पाठ केल्याने त्याच्या सर्व व्याधी सर्व पापांपासून मुक्त होईल. गर्भपात करणारी स्त्री असेल तरी सुद्धा हे स्तोत्र ऐकले तरी सुद्धा सर्व पापांपासून मुक्त होईल. दुःस्वप्न दि महानर्द सूचकेषु भयेषुच यदि स कीर्ते देतेन तत्वनर्थ भाग्य भवते. दुःस्वप्नादी महान अनर्थ सूचक भय उत्पन्न झाले असता जो मनुष्य या स्तोत्राचे कीर्तन करतो अनर्थाचा भागीदार होत नाही. ज्याला स्वप्न खराब पडतात या स्वप्नात त्याला स्वप्न येतात त्याला झोप येत नाही. जर हे स्तोत्र ऐकले तर त्याला चांगली झोप येते आणि सर्व संकटांचा नाश होतो अनर्थ टळतो. आयु आरोग्यमेश्वर्य ये छानेद्यपि वंचितम स्तोत्रस्य जपे तिष्ठ ततस्वर्य लभते नर. या स्तोत्राचा पाठ करणारा आणि जो मनुष्य या स्तोत्राचा पाठ करतो या श्रवण करतो त्या मनुष्याला आयुष्य आरोग्य ऐश्वर आणि मनवंचित फलाची प्राप्ती होते आणि अनायास धनसंपदा प्राप्त होते. असमपूज्यम शिवम स्तोत्रम जपेत पाथ फल मुदाहतम संपूजच जपे तस्य फलन वक्तुम न शक्यते. शिवजींच्या पूर्वोक्त विधीने पूजा न करता उपासकाला केवळ स्तोत्र पाठाने सुद्धा जे फळ मिळते तेथे सांगण्यात आलेले आहे की परंतु शिवजीचे निस्ते श्रवण केले या स्तोत्राचे पूजा करून स्तोत्राचा पाठ जर केले जे फळ मिळते
त्याचे वर्णन करता येत नाही, तर असंख्य संख्याने त्याला फळ मिळते. अस्तमियम फलावप्तिस्मिन सकीर्तिते सती सार्दुंभकया देव श्रुत वैव देवी तिष्ठिती तस्मानभसी समपूज देवदेवं स्वहोमया कृतातजली पुटस्तिष्ठन स्तोत्रमेत दुदीरयेत. फार काय बोलावे, या स्तोत्राचे कीर्तन करतानाच फलांची प्राप्ती होते. इतकेच नव्हे तर हे स्तोत्र ऐकताच महादेवजी सहित पार्वती सहित आकाशात उपस्थित देवी देवता उपस्थित होतात. जो कोणी हे स्तोत्र ऐकतो, बोलतो, वाचतो किंवा कोणाला सांगतो, तर महादेवाबरोबर पार्वती सहित सर्व देवी देवता त्या घरामध्ये उपस्थित होतात. आणि म्हणून त्या समयी उमेसहित महादेवाची आकाशात पूजा परत केली जाते आणि दोन्ही हात जोडून सर्व देवी देवता उभे राहतात आणि या स्तोत्राचा पाठ करतात. म्हणून या स्तोत्राला शिवमहिमा स्तोत्राला, शिवसहस्रनाम स्तोत्राला, अर्थसहित स्तोत्राला खूप काही महत्त्व आहे. तर आज अमावस्या होती, तर मी ते तुम्हाला श्रवण करवलं. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे स्तोत्र आवडले असतील. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की करा. जय श्री महाकाल.